स्मार्ट सोलापूरकर नमस्कार. मी आत्ता आहे जुळे सोलापूर परिसरात. या ठिकाणी हा सगळा बॉम्बे पार्क, रुबीनगर असा हा सगळा परिसर आहे. याच ठिकाणी समोर जी दिसते ती आहे गणेश बिल्डर्स नावानी एक छोटीशी वसाहत आहे. छोटीशी म्हणण्यापेक्षा मोठ्या संख्येने लोक तिथे राहतात. या ठिकाणी एका बिल्डर्सचं काम चालू आहे. मोठ्या जागेवर या ठिकाणी एक अपार्टमेंट किंवा मोठी वसाहत बांधण्याचं काम सुरू आहे गेल्या काही दिवसापासून. पण इकडून जो रस्ता आहे, डांबरी रस्ता, इकडून या रस्त्याकडून या वसाहतीला जाणारा जो रस्ता आहे तो खोदण्यात आलेला आहे. म्हणजे रस्ता बंद करण्यात आलेला आहे. म्हणजे या मुख्य रस्त्याकडून यांच्या कॉलनीला जायला किंवा यांच्या वसाहतीकडे जायला रस्ताच नाही आहे. म्हणजे आता गेल्या काही दिवसापासून इथले सगळे नागरिक यांच्या गाड्या इकडे रोडला लावून घराकडे जात आहेत. म्हणजे यांचा जाणारा रस्ता पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे. गेल्या काही दिवसापासून या ठिकाणी या रस्त्याच्या कामाला किंवा बांधकामाला विरोध होतोय. याचे फोटो व्हिडिओसुद्धा आपण प्रसिद्ध केलेले आहेत. पण आज काय झालं आहे तर आज या ठिकाणी पूर्ण जे खोदकाम आहे त्याला वेग आलेला आहे. आणि आज दुपारी खासदार प्रणिती शिंदे या ठिकाणी आल्या होत्या. त्यांनी या कामाला विरोध केलेला आहे. इथले जे काही वसाहतीचे नागरिक आहेत त्यांच्यासोबत त्या आंदोलनाला बसल्या होत्या खासदार प्रणिती शिंदे. आता इथं आपल्याला दिसतं काही वसाहतीमधल्या महिला मंडळसुद्धा या ठिकाणी बसलेलं आहेत. त्यांचं काय म्हणणं आहे हे आपण थोड्या वेळात जाणून घेणार आहोत. पण या ठिकाणी आत्ता तात्पुरत्या स्वरूपाचा रस्ता करून देण्याचं काम सुरू आहे. पण त्यांचं असं म्हणणं आहे की लेआउटमधून तो रस्ताच पूर्णपणे गायब करण्यात आलेला आहे. हा रस्ता गायब करण्यात आला आहे तर आता लोकांनी इकडून तिकडं जायचं कसं हा प्रश्न आहे. इथल्या नागरिकांकडनं आत्ता आंदोलन चालू आहे. इथल्या काही नागरिकांशी आपण आता बोलणार आहोत. त्यांचं म्हणणं नेमकं काय आहे आपण जाणून घेणार आहोत. ताई, तुम्ही थोडंसं मला सांगा नेमका काय विषय. थोडंसं इकडे या. तुमचं काय नाव? मी ॲडव्होकेट नीता जोशी. ओके. मी अध्यक्ष आहे गणेश बिल्डर स्कीम नंबर 300. ओके. किती लोक राहतात त्या स्कीम मध्ये? यामध्ये 150 घरं आहे ओके. आणि साधारण 500 ते 600 लोक राहायला येतात. ओके. आणि इतकी मोठी संख्या असताना सुद्धा दादागिरी करून हा रस्ता पूर्ण उखडण्यात आला. हे जे काम चालू आहे मॅडम, हे नेमकं काम कोण करते? उजळ सोडा. या प्लॉटचे ऑफिशियली जे मालक दिसतात कागदोपत्री मालक, आता आम्हाला वकिलांना कागद वाचता येतात. कागदोपत्री मालक सागर संतानी, सागर कैलाश कुमार संतानी. ओके. असं म्हणजे त्यांनी ही जागा घेतली आहे. त्यांनी ही जागा घेतलेली आहे. आणि मग आता इथं काय होणार आहे या जागेवर? इथे यांचा प्रोजेक्ट आहे. ओके. म्हणजे अपार्टमेंट या टाईपचं अपार्टमेंट वगैरे होईल. त्यांच्या प्रोजेक्टला आमचं कुठलंही बंधन नाही. फक्त तुमच्या घराला जायला रस्ता पाहिजे. रस्त्याला हात न लावता तो पूर्वी होता रस्ता? पहिल्यापासून आहे. आम्ही डांबरी होता का कच्चा होता? डांबरी रस्ता झालेला आहे. डांबरी रस्ता होता तिथं. होता. तो खोदण्यात आलाय. खोदण्यात आलेला आहे. मग आता आणि गेल्या त्या रस्त्याच्या खाली पाण्याची लाईन, ड्रेनेज लाईन, वर लाईटची लाईन सगळं त्या रस्त्यावरती आहे. ते प्रायव्हेट जागेत तर नसतं काही. मग आता गेलं हे काम मला वाटतं महिनाभरापासून सुरू असेल. हे काम महिनाभरापासून सुरू मग आहे. तुम्ही पण रस्ता आता तुमच्या घरी जाताय कसं? रस्ता उकडायला 8 दिवस झाले. त्यांनी गेल्या शनिवारी पहिल्यांदा त्यांनी रस्ता उकडला. हा, ज्या दिवशी ती पाईपलाईन वगैरे फुटली पाईपलाईन तोडली. लाखो लिटर मग पाणी तेव्हापासून वाया तुम्ही तुमच्या घरी कसं जाताय गेलं. सगळं? असंच. या खड्ड्यांमधून जाताय? मग गाड्या कुठे लावायच्या? गाड्या बाहेर लावायच्या. गाड्या रोडला लावायच्या इकडं. आणि सगळं आमचं दूध बंद झालं, भाजी बंद झाली. मुलांच्या रिक्षा बाहेर रोडवरती थांबतात. मुलं छोटी मुलं या खड्ड्यातून वर जातात. प्रेग्नंट महिला मग आता तुमचं काय म्हणणं आहे नेमकं? आमचा रस्ता आम्हाला करून द्या बस. ह्या प्रोजेक्टला काही काही देणं घेणं नाही. ओके. तुमचं प्रोजेक्ट तुम्ही करा. पण आता हे गेल्या 8 आणि दिवसापासून हा रस्ता डीपी मध्ये सँक्शन केलेला आहे. डीपी मध्ये हा रोड आहे. मग तो गायब आता करण्याचा प्रयत्न गायब करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके. मग प्रयत्न करणारे लोक कोण आहेत? राजकीय हस्तक्षेप सगळं. आहे. हो, 100%. मग तुम्ही आता किती लोक राहतात तिथं? 150 घरं म्हणजे 500 ते 600 लोक राहायला. म्हणजे 500 लोकांचं मतदान आहे. प्रश्नच नाही. मग प्रश्न 500 लोकांचं जास्त. मतदान असताना राजकीय लोकांना तुमची चिंता दिसत नाही? नाही, अजिबात नाही. ओके. अजिबात दिसत मग नाही. गेल्या काही दिवसापासून तुम्हाला कोण कोण भेटायला आलंय? आम्हाला भेटायला कुणीच आलं नाही. आज प्रणितीताई फक्त भेटायला आले. आम्हीच भेटायला गेलेलो आहे. ओके. तुम्ही गेल्यानंतर आल्या का स्वतःहून आल्या? प्रणितीताईंचे आमचे फोन चालू होते. जसे सुरू झाले हा. सगळं तर त्यांनी स्वतःहून फोन केला. विचारलं की तुमची तिथे काहीतरी प्रॉब्लेम आहे. त्यांचे बरेच समर्थक आमच्याकडे आहेत. ओके. हा, त्यामुळे नाही, तसं जसं विषय नाहीये. प्रणितीताईचे असतील तसं इतर पक्षाचे पण असतील. आहेत ना, भाजपचे मग आहेत, त्यांनी काही त्यांचे आहेत. प्रयत्न केले? भाजपकडनं कुठलाही प्रयत्न झालेला नाही. पण हा सगळा परिसर तर बीजेपीच्या सोबत. बालेकल्ल्या मानला जातो. मग? तरीही भाजपच्या मतदारांची तरी इतकी वाईट अवस्था आहे. मग आता ते काहीतरी आणि तुमच्यासाठी आम्ही, जेव्हा इलेक्शन लागलं होतं जानेवारीमध्ये, जेव्हा इलेक्शन होतं तेव्हा 1,500 लोकांनी बहिष्कार टाकला होता मतदानावरती. तर तेव्हाचं कारण? अतिरिक्त रस्ताच. हा. अतिरिक्त आयुक्त वीणा पवार मॅडम इथं आल्या. त्यांनी आश्वासन दिलं की आयुक्तांच्या बरोबर मिटिंग लावतो आम्ही
आणि तुम्हाला रस्ता करून तो देतो. विषय राहायला बाजूला, हे नवीनच काहीतरी नवीनच सुरू खोदकाम आहे. चालू आणि आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे महापालिकाच्या लोकांनी म्हणजे टाउन प्लॅनिंगनी हा यांचा प्रोजेक्ट सँक्शन केला. हा प्रोजेक्ट सँक्शन केला तरी तो रस्ता आत घेऊन तो रस्ता गिळंकृत का केला यांनी? काय संबंध आहे? कोण आहे पण हे ह्याच्या मागे कोण आहे? काय पॉलिटिकल लोक आहेत? नाव कोणाची घेणं चुकीचं होतं. बर. हं. पण पॉलिटिकल प्रेशर असल्याशिवाय एवढी कामं होत नाहीत ना. प्रशासन डिम आहे, हलतच नाहीये प्रशासन. काल आम्ही आत्मदहनाचं आंदोलन केलं, महानगरपालिकेच्या समोर होतो आम्ही. मग त्यानंतर नरेंद्र काळे महानगरपालिका सभागृह नेते ते स्वतः आले, त्याने आमच्याकडनं तुम्ही कोणत्या पक्षाशी समर्थक आहात? काही न बोललेलं बरं. आता नाही पण कोणाबद्दल काहीच न बोललेलं बरं. पण आता असं वाटतंय की हे बघायला गेलं तर हा सगळा भाजपचा बालेकिल्ला असून सुद्धा परिणिती स्वतः इथं थांबल्या. आज दुपारी 2 वाजल्यापासून त्या इथं थांबल्या होत्या. त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. खासदार असून खाली जमिनीवरती बसलेले होते ते तिथं खड्ड्यामध्ये बसलो आम्ही सगळे. पण जे एवढी सत्ताधारी आहेत साथ ते दिली कुठे आहेत? त्यांनी. कुठे सत्ताधारी? कोणाचाच पत्ता नाही. इकडं नगरसेवक कोण आहे? 4 वेळा निवडून गेलेले तिकडे नगरसेवक कोण आहे? नगरसेवक भाजपचे आहेत तिथं. संगीता जाधव एक आहेत, माने आहेत, जयकुमार माने ते आहेत, आणि तिसरं कोण आलेत का? फोनवर बोललेत का? कुठेही नाही, दखलच नाही. ओके. ना प्रशासनाने कुठली दखल घेतली ना आमदार कोण आहे? नगरसेवक. सुभाष देशमुख साहेब आहेत तिथं. आलेत का? फोन वगैरे आलाय अजिबात का? नाही. म्हणजे काहीच त्यांना नाही. विषय फोन कळलाय पण का? नाही. पण फोन पण नाही. विषय कळला असेल का? 100% प्रश्नच आहे. पेपरवर बातम्या सगळ्या. पण काम करायची इच्छा नाही. प्रत्येक पेपरला बातम्या आहेत सगळ्या. ओके. मनापासून इच्छा नाहीये काम करायची, मार्ग काढायचे नाहीये. मग आता विषय संपणार आहे का कसं काय? आता कुठेतरी संपलेला दिसतोय विषय. म्हणजे आत- रातोरात जर खड्डे खणले हा. आणि जर काही झालं तर माहित नाही. आणि बाब न्याय प्रविष्ट आहे. मी स्वतः वकील आहे. पण मी स्वतः तुम्ही केस लढते मी कोर्टात. आणि न्याय प्रविष्ट बाब असताना सुद्धा तुम्ही खड्डे खणताय म्हणजे कायदा बिदा सगळ्या धाब्यावरती बसवलाय तुम्ही. मग नागरिकांना आता हा जायला रस्ता नाहीये एवढी एक अडचण आहे. टेम्पररी रस्ता पण केलाय. आंदोलन करताय म्हणून काही वेगळा त्रास होतोय का? होतोय ना. काय होतोय? आज सकाळपासून तर स्वतः खासदार तर इथं थांबलेले आहे. हा. पोलीस प्रशासन इथं आलेलं आहे. आयुक्तांचा काही पत्ता नाही. आयुक्त फक्त कधीतरी एखाद दुसरा फोन 10 वेळा फोन केला तर एकदा फोन उचलतायत. आणि जे ज्युनियर माणूस पाठवला होता आणि त्यांना अर्धी माहितीच नाही त्यांना इथली काय चालू कोर्टात काय चालू त्यांना माहित नाही. प्लॅन ह्याच्या आधी काय झालेलं ती माहिती त्यांच्याकडे नाही. अर्धवट माहिती असलेली लोक तुम्ही चर्चेला पाठवून देता इथं. उपयोग नाही ना काही. मग आता आणि- तुम्ही आज थांबणार आहात का? पुढे काय निर्णय? नाही, आता हा रस्ता टेम्पररी करून देतात. चालण्यासाठी? चालण्यासाठी फक्त चालण्यासाठीच म्हणावं लागेल. ओके. कारण गाड्या पण जाणं अवघड आहे ह्याच्यावरनं. तर एवढी गाड्या शक्यच नाही गाड्या जाणं ह्याच्यावर. टेम्पररी रस्ता केलेला आहे चालण्यासाठी. आता इशारा किंवा काय शेवटचं सांगणार आहात तुम्ही? रस्ता करूनच घ्यायचा आहे. ओके. जर नाही झाला तर रस्ता रोको आंदोलन परत करणार आम्ही. ओके. पण गीताईंनी आत्ताच सांगितलेलं आहे की हे काय होतंय ते बघा, नसेल तर रस्ता रोको आपण करणार आहोत, सोडणार नाही. प्रणितीताई सोबत आहेत हो आपल्या? आहे, 100% आहेत. बाकी कुणाला काळजी नाहीये? बाकी कुणाला काळजी नाही, तसंच म्हणावं लागणार आहे. हो. आपण आता इथल्या नागरिकांशी संवाद साधलेला आहे. यांचं नेमकं काय म्हणणं आहे आपण जाणून घेतलंय. त्यांना या प्रोजेक्टला काही विरोध नाही आहे त्यांचा, म्हणजे या जागेवर जे चालू आहे त्यांच्याशी काही घेणं देणं नाही आहे. प्रोजेक्ट कसाही कितीही मोठा होऊ द्या, काही त्याच्याशी घेणं देणं नाही. फक्त त्यांच्या कॉलनीकडे जाणारा जो रस्ता आहे या मुख्य रस्त्यापासून तो व्यवस्थित झाला पाहिजे एवढंच त्यांचं म्हणणं आहे. आत्ता त्यांना चालत तर जाता येत नाहीच, गाड्यासुद्धा इकडं रोडला लावून जाव्या लागतात. ही त्यांची मुख्य अडचण आहे. लहान मुलं, गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिक यांचीसुद्धा अडचण होते. म्हणजे सत्ताधारी पक्षातले कोणीच इकडं यायला तयार नाही, लक्ष द्यायला तयार नाही. फक्त खासदार प्रणिती शिंदे ज्या काँग्रेसच्या आहेत त्यांनी आज दखल घेऊन इथं भेट दिलेली आहे आणि त्यांनी त्यांच्यासोबत नागरिकांसोबत आंदोलनामध्ये सहभाग घेतलेला आहे. या घटनेचे जे काही पुढचे अपडेट असेल ते आपण स्मार्ट सोलापूरकर डिजिटल मीडियाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. आत्तापुरता हा व्हिडिओ इथंच थांबवतो. धन्यवाद.